राजीनामा झालेला आहे। मंत्री धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा सुद्धा केलेली आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी थेट जातोय राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एक मोठी नामुष्की खरं तर सरकार समोर आहे, पण त्याच बरोबरीने आता एवढ्यावरच भागणार नाहीये। ज्या काही सातपुड्यावरती बैठका झाल्या त्यातून या संपूर्ण खंडणी प्रकरणामधनं धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी ही मागणी आता जोर धरतीये। कारण अजूनही कोणीही 1,500 पानाचं जे मूळ चार्जशीट आहे ते पाहिलेलं नाहीये। आपण सुद्धा एनडीटीव्हीने काल जे ब्रेक केलं ते 38 ते 62 पृष्ठ क्रमांकावरची सगळी माहिती महाराष्ट्राला सांगितली। त्याच्या आधी एनडीटीव्हीने जे सांगितलं ते 52 क्रमांकाचं 52 पानावरचं जे सिनॉप्सिस आहे ते सांगितलं। त्यामुळं आता ज्या नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजित पवार म्हणतात की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तर तो नैतिकतेचा मुद्दा नेमक्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये हा खून झाल्यानंतर आज उपस्थित झाला हे काही महाराष्ट्राला अद्याप कळलेलं नाहीये। जोपर्यंत त्या 1,500 पानातल्या आरोपपत्रातले सगळे तपशील महाराष्ट्रासमोर येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये खरोखरच श्री धनंजय मुंडे यांचं नाव कुठेही नाहीये किंवा तसं सूचित केलं गेलेलं नाहीये, असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता जे विरोधक म्हणतायत की त्यांना सुद्धा सहआरोपी करा वगैरे ह्या बोलण्याला काही अर्थ नाही। परंतु सुरेश धस जे सत्ताधारी पक्षातलेच आहेत ते एक वाक्य प्रज्ञा खूप जाणीवपूर्वक वापरतायत। सकाळपासून मी ते बघतो आहे, ते म्हणतात की पुरवणी चार्जशीट आणली पाहिजे। आणि मी पण ते 52 पानाचं जे मुख्य सिनॉप्सिस बघितलं त्याच्यामध्ये पोलिसांनी खरोखर असं म्हटलेलं आहे की ह्या प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र येऊ शकतं। आता पुरवणी आरोपपत्रासाठीच आता ही सगळी बांधणी सुरू आहे का? जे मुख्यमंत्री स्वतः म्हणालेले होते की ह्या प्रकरणामध्ये मी कोणालाही सोडणार नाही, आता ते ज्या प्रकरणामध्ये अजूनही थेट धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग आढळून आलेला नाहीये त्या प्रकरणामध्ये अधिवेशनाच्या आधी असं असू शकतं कदाचित की एनडीटीव्हीने काल जे फोटो महाराष्ट्रासमोर दाखवले त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा जनक्षोभ तयार झाला आणि काय क्रौर दाखवून क्रौर्यानी संतोष देशमुख यांचा खून केला हे महाराष्ट्राने बघितलं। त्याच्यानंतर समाज माध्यमामध्ये ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या किंवा एनडीटीव्हीच्या त्या 1 तासाच्या कव्हरेजमध्ये महाराष्ट्र जसा व्यक्त झाला त्याच्यानंतर सरकारला कदाचित जाणीव झालेली आहे की आतापर्यंत धनंजय मुंडे यांना आपण त्यांचा राजीनामा रोखून धरला होता, आता ते करणं शक्य नाही। त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 हा आहे। दुसरा मुद्दा जो आता उपस्थित होतो आहे तो नैतिकतेचा। कसली नैतिकता? एवढ्या महिन्यानंतर तुम्ही कसली नैतिकता आणली असा प्रश्न जे विरोधक उपस्थित करतायत तो खरोखरच योग्य प्रश्न आहे। कारण माझं आता वैयक्तिक मत असं झालेलं आहे की धनंजय मुंडे यांनी कदाचित आधी राजीनामा दिला असता तर आता ज्या नामुष्कीला त्यांना आणि सरकारला सामोरे जावं लागलेलं आहे तशी नामुष्की कदाचित सरकारवरती आलीही नसती जर ते मंत्रिपदापासून दूर राहिले असते। तर आता अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावरती जे आरोप झाले की त्यांच्या सत्ता पदावरचा उपयोग करून वाल्मिक कराड आणि ह्या मंडळींना वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा पुरवल्या दिल्या, ते झालं नसतं। चार्जशीटमध्ये जे देशमुख कुटुंबियांना वाटतं आहे की पोलिसांनी योग्य तो तपास केला नाही ते झालं नसतं। त्यामुळे नैतिकतेचा मुद्दा इथे गैरलागू आहे। राहिला मुद्दा त्यांना सह आरोपी करण्याचा, तर हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक सातत्यानं उठवत राहतील। एकतरी विरोधकांचं बळ जरी कमी असलं तरी त्याबरोबर महाराष्ट्राच्या समाजमनाला ह्या सगळ्या प्रकरणांना ढवळून काढलेलं आहे, ते अत्यंत संवेदनशील झालेलं आहे। अशा वेळेला केवळ विरोधकच नाही तर समाज माध्यमातून ज्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत। सरकारला त्याची जाणीव आहे, तशीच ती विरोधकांना आहे। आणि म्हणून या प्रकरणाला पूर्णपणे फास्ट ट्रॅक वरती आणून त्याची आता जी 19 तारखेला सुनावणी सुरू होणार आहे त्या 19 तारखेला प्रत्यक्ष सुनावणी होईपर्यंत सरकार काय मागणी मांडतं, खरोखरच रेअरेस्ट ऑफ रेअर हा क्राईम आहे असं गृहीत धरून फाशीची शिक्षाची मागणी करतं का, तोपर्यंत अशा पद्धतीच्या मागण्या होत राहतील। एक निश्चितपणे आहे, विरोधकांनी सातत्यानं म्हटलेलं आहे की परळीतली जी राजकीय संस्कृती बिघडली त्याचं मुख्य कारण तिथं असलेलं राजकीय नेतृत्व आहे। त्यांचा सगळा रोख हा अर्थातच धनंजय मुंडे यांच्याकडे होता। ह्या टोळक्याने ज्या पद्धतीचा गुन्हा केला तो गुन्हा करण्याचं धारिष्ट हे धनंजय मुंडे यांनी केलेलं दुर्लक्ष किंवा दिलेला पाठिंबा ह्या कारणामुळे असावा। आणि म्हणून भारतीय न्याय संहितेमध्ये एखादा गुन्हा घडला तो संघटितपणे असेल तर तो गुन्हा घडण्यामागची जी पार्श्वभूमी असते त्या पार्श्वभूमीकडे हे विरोधक लक्ष वेधत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनीच 4-4.5 वर्षाच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या आधीच्या कार्यकाळामध्ये वाल्मिक कराडला जो काही फ्री हँड दिलेला होता त्यातनं बीडमध्ये आणि परळीमध्ये गुन्हेगारीचं एक विश्व फोपावलं आणि त्याची अंतिम परिणिती ही संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये झाली। आणि म्हणून धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी करा।